रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या फिटनेस आणि ऊर्जेची जगभरात चर्चा आहे। वयाच्या 73व्या वर्षीही ते घोडेस्वारी करतात, जुडो खेळतात आणि लांबलचक भाषणही देतात। इतकं वय झालेलं असतानाही ते इतके तंदुरुस्त कसे राहतात याचं लोकांना आश्चर्य वाटतं। आता काही रशियन माध्यमांच्या वृत्तातून एक विचित्र रहस्य उघड झालंय। सायबेरियन लाल हरणाच्या शिंगातून रक्त काढलं जातं या विषयाबाबत आता विविध वृत्त समोर येत आहेत। रशियाच्या सायबेरियन प्रदेशात आढळणाऱ्या लाल हरणाच्या मऊ शिंगांना रशियन भाषेत पॅन्टी म्हणतात। दरवर्षी वसंत ऋतूमध्ये जेव्हा हे शिंग अजूनही लहान आणि कोमल असतात तेव्हा त्यांची काळजीपूर्वक कापणी केली जाते। कापणीच्या वेळी त्यातून रक्त वाहतं। हे रक्त गरम पाण्यात उकळलं जातं, ज्यामुळे एक विशेष गुलाबी द्रव्य तयार होतं। अनेक रशियन लोकांचा असा विश्वास आहे की या गुलाबी पाण्यात 10 ते 20 मिनिटं अंघोळ केल्यानं शरीर टवटवीत होतं, हृदय मजबूत होतं, त्वचा तरुण राहते आणि वृद्धत्वाला विलंब होतो। म्हणूनच रशियामध्ये पॅन्टीज पासून बनवलेले साबण, क्रीम, पावडर आणि अगदी कॅप्सूलही विकले जातात, ज्यामुळे संपूर्ण उद्योगाला चालना मिळते। रशियन तपास वेबसाईट प्रोजेक्ट आणि CNN आणि बिझनेस इनसाइडर यासारख्या परदेशी माध्यमांनी वृत्त दिलंय की राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी ही पद्धत वापरून पाहिली आहे। रशियन संरक्षण मंत्री शोइगू यांनी त्यांना याची शिफारस केल्याचं म्हटलंय आणि तसं वृत्त आता परदेशी माध्यमांमध्ये प्रसिद्ध केलं जात आहे।